एक मिनिट की तुम्ही तुमच्या या शेतीच्या प्लॉटसमोर आपण आल्यानंतर आता हे तुम्ही म्हणताय की ह्याचा खोडवा तर घ्यायचा, निडवा पण फायदेशीर आहे. आपण निडवा चिडवा 4-5 पिकं घेऊ शकतोय चांगल्या पद्धतीनं. म्हणजे 60-70 टनाच्या आसपास आपण ज्यावेळी येईल म्हणजे 60च्या वरती गेलो की आपल्याला ते परवडते. म्हणजे आपण जर 20 टनाचा खर्च जर याला दिला आणि आपल्याला सर्वसाधारण 70 टन 60 टन जरी उत्पन्न मिळालं तरी आपल्याला परवडते. म्हणजे 10-20 टनाचाच फरक पडणार आहे. 10-20 टनाचा फरक पडला तरी मशागतीचा खर्च नाही, हां रोप लागणीचा खर्च नाही, हो. त्याच्यानंतर बाकीचा मशागतीचा खर्च, बाकीचं व्यवस्थापन नाही आणि कमी वेळात ऊस जाणार आपला. हो वार्षिक टर्नओव्हर फिरणार फिरणार म्हणजे ह्याला जे 1.5 वर्ष लागणार आहे. हा त्याला 1 वर्ष लागणार. 10 परत तरी नेडव्याला 11 महिने लागणार. हो आणि काही कारखाने असे आहेत की नेडव्याला अनुदान देते 100 रुपये होय. जास्त एक्स्ट्रा. हां 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 हां. असे पण कारखाने मग त्याचा आपल्याला निश्चित पद्धतीने फायदा हा होणारच आहे. म्हणजे तुम्ही 9 फुटाची सरी लावली, त्यानंतर हे सगळं व्यवस्थित ऊसाचं व्यवस्थापन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही लागणीमध्ये 160 टनापर्यंत पोचला, त्यानंतर पुन्हा 100 ते 120 टनापर्यंत आपण खोडव्याला पोचला, तर नेडव्यालाही फायदा होतोय, पुन्हा चिडव्यालाही फायदा होतोय. 100% म्हणजे शेतकऱ्यांना हा सगळा बोनस नाही का हो? 100% बोनसच आहे आणि बाकीचा खर्च कमी येणार आहे. हां आणि ह्याचा फायदा काय होणार आहे, 4-5 पिकं ठेवल्यानंतर जो आपला बाकीचा वेस्टेज खर्च जातोय हां. तो खर्च वाचणार आहे. हां आणि पाला पण मध्ये ठेवल्यामुळे तणच उगवणार नाही जास्त पद्धतीने, आणि जमिनीचा पोत वाढत राहणार. पोत वाढत राहणार आहे. आपण म्हणतो ऊसात ऊस लगेच येत नाही, ते त्याचं कारण असतं की पाणी जास्त देतो आपण. पाणी म्हणजे अनावश्यकपणे पाणी. काय काय लोक असे आहेत की खाली टेकले नाही दगड मारून हां, बघतात, हां. टुबुक वाजलं तर धार धरायचं. म्हणजे अशी परिस्थिती आज आहे. खरं आहे. म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त पद्धतीने शेती करणं आज महत्वाचं आहे. कारण जमिनीतला बॅक्टेरिया आहे तो रेस्ट पिरियडला पण जातो शास्त्रीय दृष्ट्या. हो. आणि बाकीच्या गोष्ट मुळी चालायला बरं पडतं. हो. तिथंच जर पाणी मिळालं तर मुळी वाढत नाही, हम्म. तिथल्या तिथं अन्न खाऊन तिथंच थांबते. मग त्याचा पण आपल्याला चांगल्या वरचेवर तुम्ही ट्रॅक्टर फिरवल्यामुळे मुळी तुटणार आहे, हा आतली मधली, आणि त्याचा मेहनत चांगली होणार. मेहनत चांगल्या पद्धतीने होणार आहे. हो. फेरसची डिफिशियन्सी आपल्या प्लॉटला येणार नाही. हो ते म्हणजे बाकीच्या गोष्टी पण त्या आपल्याला फायद्याच्या आहेत हो हो सगळ्या. हो 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 हो. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की ती तोट्याची आहे. वैभव गुरव यांनी केलेला प्रयोग महाराष्ट्राला निश्चित आदर्शवत ठरेल असं मला वाटतंय. कारण त्यांनी धाडस करून 9 फुटाची सरी ठेवलेली आहे आणि त्याचं उत्पन्न निश्चित त्यांच्या त्या मधल्या एका 4.5 फुटाच्या सरीचं निघणार आहे. निघणार आहे, 100% हे आहे. आणि हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याचा आदर्श महाराष्ट्रातल्या कृषी अधिकाऱ्यांनी किंवा साखर कारखानदारातल्या अनेक अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतलेला आहे. कारण ते वरचेवर भेटीतनं ते मान्य करतात असं ते सर सांगायला लागलेले आहेत. तर खूप जास्तीत जास्त ऊस जर टिकवायचं असेल, ऊसाचं उत्पन्न जास्तीत जास्त वर्ष घ्यायचं असेल तर अंतराशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. पर्याय नाही. हां अंतराशिवाय पर्याय नाही. आपण मध्ये समजा लय पुढे जाऊन टाकडेलच्या करून काढू शकतो. हां म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. मोहरी करू शकतो, हो. त्याचा सेंद्रिय कर्ब डेव्हलप करू शकतो ऊस न काढता. हो म्हणजे सेंद्रिय कर्ब आपण डेव्हलप करू शकतो विकत आणून टाकण्यापेक्षा. हा इथं आपण डेव्हलप करून पाल्याचा म्हणा बाकीच्या गोष्टींचा खोडव्या नेडव्याला आपण डेव्हलप करून चांगल्या पद्धतीने उत्पन्न टिकवून ठेवू शकतो. हो हो हो. काका इकडे या. वैभव गुरव चिंचणीला आम्ही आलेलो आहे, आंबकजवळ कडेगावच्या. आणि वैभव गुरुनी केलेला प्रयोग आम्हाला खूप आदर्श वाटला. त्यांचे व्हिडिओ बघितले आणि काका शेजारी आहेत, त्यांचाही खूप सुंदर ऊस आहे 4.5 फूट सरीचा. आता हे वैभव गुरुनी केले ते चूक की बरोबर हो? एकदम बरोबर आहे. हां चांगली गोष्ट आहे. तर हां. ठिबक आहे, उत्पन्न भरपूर निघतंय. मग पहिल्यांदा तुम्हाला हे वाटलं असेल की कशाला एवढं अंतर ठेवते? जसं जसं ती हिवायला लागलं ना, हां. रान झाकळायला लागलं त्यावेळेस गोळा केला. आता उशीर पण पहिल्यांदा तुम्हाला काय वाटत होतं? पहिले उगच बिन कामाची सरी सोडली, एक्स्ट्रा मेले. हां. आणि तुझं उत्पन्न जाणार उत्पन्न त्याचं कुठलं जाणारच केलं. आणि 4.5 फुटापेक्षा अंतर जास्त ठेवल्यामुळं ही काय निघणार नाही असं वाटतं नाही, तुम्हाला? भरपूर वाढ झाली तिची ऊसाची, मग आता ही भर निघेल का नाही? भरपूर. हां त्याच्या आता कोंबाट्या निघाले त्या बघा कशा सणसणीत आहे त्या. हां. त्याचं उत्पन्न मागणं वाढणार मग गावातल्या काही माणसांनी त्याचा आदर्श आहे. घ्यायचं, अजून प्रयोग घेतलेला नाही कोणी. घ्यायला पाहिजे ना? घ्यायला पाहिजे, पण कुणी अजून घेतलेला नाही. असं नाही, चांगल्याच्या पावलावर पाऊल ठेवून गेलं पाहिजे. ठेवलंच पाहिजे. तर आता आम्ही ठेवते की आता आम्ही पुढले आता आमची 2 एकर लागणार, आम्ही अशीच करणार. खूप सुंदर. तुमचं नाव काय? प्रल्हाद पाटील. प्रल्हाद पाटील यांनी या ठिकाणी महाडिक तुम्ही हां पाटील पाटील हां. तर तुम्ही हा आदर्श घ्यायला लागलेला आहे. वैभव गुरव या तरुणानं याच्यात पाऊल टाकलेलं आहे. तुम्हाला ते खूप सुंदर वाटतंय. अतिशय चांगला आहे. हां. म्हणजे आता सगळी माणसं गावात वैभवकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? चांगला आहे, चांगला आहे, आदर्श आहे घेण्याजोगा. सुरुवातीला काय म्हणत होते? सुरुवातीला जरा म्हणायचे काय काय जमते कुठले काय होते कुठले, काहीतरी लावलंय आपलं, काहीतरी लावले एक मध्ये सरी स्वतःचं डोकं पोरचं लाडवतात, ऐकत नाहीत. आता बघून जाते ती. हां बरं बरं बरं. तुम्हाला सुद्धा हे चांगलं वाटतंय? अतिशय चांगलं. तुमचा किती ऊस आहे? आमचा इथे 2 एकर राहतात. आता नवीन लावणार आहे त्यात असंच लावणार? नवीन आता लावणार आहे असं 9 फुटावर लावणार. नक्की? हो नक्की. हो अगदी चालतंय चालतंय. हो. धन्यवाद.